नमस्कार मित्रांनो, आपण सगळेच आपल्या गावावर, आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या देवावर मनापासून प्रेम करतो. आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे कोकणातील एका सुंदर, शांत आणि निसर्गरम्य गावात. ते म्हणजे मुणगी गावात. ते माझं गावसुद्धा आहे. मुणगी गाव हे आणि इथेच वसलं आहे आपल्या श्रद्धेचं आणि विश्वासाचं केंद्र श्रीदेव सिद्धेश्वर. हिरवाईने नटलेला शांत आणि प्रसन्न वातावरण असलेलं मुणगी गाव. इथली माती, इथली माणसं आणि इथली संस्कृती खूप साधी पण तितकीच समृद्ध आहे. कोकणातील प्रत्येक गावासारखं या गावातही ग्रामदैवतेला खूप महत्त्व आहे आणि मुणगी गावासाठी ते म्हणजे श्रीदेव सिद्धेश्वर. श्रीदेव सिद्धेश्वर हे भगवंताचेच एक पवित्र रूप म्हणून मानले जाते. सिद्धेश्वर म्हणजे तपश्चर्येने सिद्धी प्राप्त केलेले ईश्वर. गावातील प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात त्यांच्या नावाने होते आणि त्यांच्या आशीर्वादाने गावात सुख, शांती आणि समाधान टिकून आहे. मुणगी गावातील श्रीदेव सिद्धेश्वरांची समाधी ही अत्यंत पवित्र मानली जाते. अशा समाधी स्थळांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि शांतता असते. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मनःशांती मिळते, मनातील ताण, चिंता दूर होतात आणि एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो. श्रीदेव सिद्धेश्वरांचा वर्धापन दिन हा मुणगी गावातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उत्सव आहे. हा उत्सव 2 ते 3 दिवस चालतो. या दिवशी संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात रंगून जातं. या दिवसांमध्ये अभिषेक, सत्यनारायण पूजा, आरती, भजनं आणि कीर्तनं चालतात. लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण या उत्सवात सहभागी होतो. हा दिवस फक्त सण नाही, तर तो गावच्या एकतेचा आणि श्रद्धेचा उत्सव आहे. उत्सवाच्या दिवसात इथे लोकांसाठी मोठ्या महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आणि बाहेरच्या गावातून प्रत्येक भक्त आपल्या ह्या महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी इथे आपली हजेरी लावतो. चला आता आपण आरतीला सुरुवात करूया.
श्री देव सिद्धेश्वर हे फक्त देव नाहीत, ते मुणगी गावच्या एकतेचे, संस्कृतीचे आणि परंपरेचे प्रतीक आहेत. गावातील प्रत्येक व्यक्तीला एकत्र आणण्याचं काम हे ग्रामदैवत करतं आणि म्हणूनच आजही आपल्या गावात प्रेम, आपुलकी आणि एकोपा टिकून आहे. संध्याकाळ झाल्यानंतर रोषणाईने राहून निघालेलं हे आमचं सिद्धेश्वराचं प्रवेशद्वार आणि पुढे गेल्यावर हे आमचं सिद्धेश्वराचं मंदिर. इथे फक्त पूजा नाही, इथे संस्कृती जिवंत होते, कला बोलते आणि गाव एकत्र येतं. या उत्सवात फक्त धार्मिक कार्यक्रम नाही तर नाटक, एकांकिका, विठ्ठल दिंडी, डान्स, विविध सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण यात उत्साहाने भाग घेतो आणि संपूर्ण गाव आनंद, कला आणि संस्कृतीने भरून जातं. श्री देव सिद्धेश्वरांच्या वर्धापन दिनानिमित्त यावर्षी गावात पारंपरिक दशावतार नाटकाचा देखील भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोकणातील दशावतार ही एक प्राचीन आणि समृद्ध लोककला आहे. त्यात भगवान विष्णूंचे 10 अवतार रंगमंचावर सादर केले जातात. या नाटकांमध्ये कलाकारांनी केलेले अभिनय, त्यांची वेशभूषा आणि संवाद प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकतात. अशा लोकांमुळे आपल्या संस्कृतीची ओळख पुढील पिढीपर्यंत पोचते आणि आपल्या परंपरा जिवंत राहतात. आपण सर्वांनी या परंपरा जपल्या पाहिजेत. देवस्थान स्वच्छ ठेवणं, सण उत्सवात सहभाग घेणं आणि पुढील पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देणं ही आपली जबाबदारी आहे. शेवटी एवढंच म्हणेन, श्री देव सिद्धेश्वरांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय श्री देव सिद्धेश्वर.